नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण पाहणार आहोत मस्त अशी चिगळाची भाजी। बऱ्याच जणींना चिगळाची भाजी म्हणजे काय माहित नसेल, तर हे पहा रानामध्ये कुठेही मिळणारी ही चिगळाची भाजी इतकी म्हणजे औषधी गुणधर्माला पण छान आहे आणि त्याचा मेन म्हणजे आयुर्वेदिक पण महत्त्व आहे त्याचं। तर हे पहा मस्त असं मी लोखंडी तवा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, गावरान लसूण ठेचून घेतला भरपूर आणि कांदा पण भरपूर प्रमाणात चिरून घेतला। तर लसूण काय करायचं आपल्याला मस्त तांबूस भाजून घ्यायचा आणि त्याच्यातच आपण कांदा पण टाकायचा। ही भाजी जी आहे ना आपण हिरव्या मिरची सोबत पण करू शकतो आणि लाल मिरची पावडर बरोबर पण करू शकतो। तर छानपैकी आपण ह्याला मूग डाळ पण घालू शकतो, मटकी डाळ पण घालू शकतो किंवा हरभरा डाळ पण घालू शकतो। भिजवून डाळ घ्यायची आणि छानपैकी आपलं सगळं कांदा लसूण फ्राय झाल्यानंतर ना ही डाळ कुठल्या तुम्हाला तुमच्या आवडीनुसार डाळ घ्यायची। तर इथे पहा मी मस्त अशी हरभरा डाळ भिजवून घेतलेली आहे, ती पण तेलामध्ये टाकली परतण्यासाठी। तर ही छानपैकी डाळ पण परतून घ्यायची म्हणजे आपल्याला भाजीमध्ये आणखीन छान टेस्ट उतरती। तर हे पहा इथं मी हळद टाकून घेतेय, थोडीशी लाल मिरची पावडर टाकणार आहे कारण मी लाल मिरची पावडर मध्ये भाजी केली होती। आपण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिरव्या मिरची मध्ये पण करू शकता, फक्त तुम्हाला हिरवी मिरचीचा ठेचा ह्याच्यात परतून घ्यायचा आहे। तर हे पहा मस्तपैकी आता छानपैकी आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचंय आणि छानपैकी कमी मंद आचेवरती, कारण आपली लाल मिरची पावडर जी आहे ना ते फास्ट मध्ये आपण केली तर करपून जाईल। तर हे पहा छान माझं मिश्रण मिक्स झालेलं आहे, फ्राय झालेलं आहे। नंतर मी याच्यातच मीठ टाकणार आहे, त्याच्यातच मीठ टाकल्याने काय होतं सगळ्या भाजीला आपल्या मीठ व्यवस्थित लागतं। तर छानपैकी ही भाजी काय करायचं आपल्याला मातीत प्रत्येक असे मुळे असतात ना छोटे छोटे, ते मुळे काढून घ्यायच्या आणि छान स्वच्छ धुवून घ्यायची आणि छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। तर हे पहा सगळं परतल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटात ही भाजी आपली रेडी होते। तर मी बघा भाजी धुवून घेतली छानपैकी, आता मस्त मीडियम आचेवरती ह्याला परतून घेणार आहे आणि एक 5 ते 6 मिनिटं याला झाकून ठेवणार आहे। मोठवाड जो शेंगदाण्याचा कूट असेल ना, जर शक्यतो कुटलेला असेल ना खलबत्त्यामध्ये मोठवाड, तर तो पण छान लागतो किंवा तुम्ही मिक्सर मधून काढणार असाल तर थोडासा जाडसर ठेवायचा शेंगदाण्याचा कूट, म्हणजे त्याने काय होतं भाजी चिकट पण होत नाही आणि ते दाताखाली एक स्ट्रक्चर असतं ना ते खूप छान लागतं। तर हे पहा इथं मी मोठवाड असा शेंगदाण्याचा कूट याच्यामध्ये ऍड केलेला आहे। जेव्हा आपली भाजी म्हणजे सगळं पाणी वगैरे त्याच्यातलं ड्राय झाली होती ना तेव्हा आपण हा शेंगदाण्याचा कूट टाकायचा म्हणजे भाजी चिकट होत नाही। तर हे पहा मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे। तुम्ही ही भाजी कशाबरोबरही भाकरी बरोबर चपाती बरोबर कशाबरोबर पण खाऊ शकता आणि टेस्ट पण खूप छान आंबट तिखट अशी मस्त लागते। तर नक्की ट्राय करून बघा, आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।